असं म्हणणं आहे की पूर्वीचा जो काही 500 कोटीहून अधिकचा जो काही कर थकबाकी आहे ती जमा न करता अशा प्रकारची करवाढी करणं हे चुकीचं आहे. आपली नेमकी महापौर म्हणून काय नेमकी भूमिका आहे? महाराष्ट्राचे सचिव राम रेपाळे साहेब, सभागृह नेते जगदाळे साहेब, गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मला वाटतं आत्ता सविस्तर माहिती अर्थसंकल्पावर असू देत, इतर सगळ्या कामांवर असू देत, या सर्वांनी दिलेलीच आहे. मला वाटतं नगरसेवकांची महासभा होण्याआधी अजंठ्यावरती सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक घेतली जाते आणि ठाणे शहरामध्ये जी विकास कामं केली जाणार आहेत, प्रत्येकाच्या प्रभागातली जी कामं केली जाणार असतील ती विषयपत्रिकेवर जेव्हा आणली जातात आणि ती एकमताने निर्णय देण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये सर्व निश्चित केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं प्रत्येक गटनेता आपापल्या पक्षाच्या मीटिंग आपापल्या दालनात घेतात आणि तिथेही हे सर्व विषय मंजूर केले जातात. आणि त्यानंतर जर विरोधकांचा हा असा विषय असेल की आपण मंजूर एक करतोय आणि जर नंतर महासभेमध्ये तुम्ही वेगळं विषय तिथे मांडता, तर हे खूप चुकीचं आहे. मित्रपक्ष म्हणून भाजपने एक निश्चित केलं पाहिजे की दरवेळेला तुम्ही बोलता एक आणि करता एक, तर कुठेतरी स्वतःला तुम्ही आधी एक्सप्लेन करा, स्वतःला आधी निश्चित करा की कुठले विषय आपण सर्वपक्षीय मीटिंगमध्ये निश्चित करतो आणि महासभेमध्ये आपण त्या एका कुठल्या तरी विषयावर उठाव करतो. ज्या पद्धतीने मला वाटतं पहिलीच महासभा त्या लोकांनी अशाच पद्धतीने केली होती. दुसरीही महासभा त्याच पद्धतीने केल्यानंतर सर्वप्रथम असं होतं की प्रत्येक गट मीटिंग प्रत्येक पक्षाची व्हायची, पण मी नंतर असं ठरवलं की आपण सर्वपक्षीय गट मीटिंग घेऊया. त्याच्यामध्ये सर्व अजंठ्यावर आलेले जे विषय ते मंजूर करून सर्वांसमोर एक बहुमताने करूया आणि नंतर महासभेमध्ये ते विषय प्रत्येक गटनेता आपापल्या नगरसेवकांना ते सांगेल. आणि हे असताना सुद्धा दरवेळेला जर अशाच प्रकारची भूमिका मित्रपक्ष भाजप जर करत असेल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी जी भूमिका आज दर्शवली आहे अत्यंत चुकीची आहे. जर असं काही तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं महापौर दालनामध्ये पुन्हा एकदा की आमच्या नगरसेवकांना ह्या काही गोष्टी मान्य नाही आहेत, तर त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण महापौर दालनामध्ये केली पाहिजे. कारण मला वाटतं पॉझिटिव्हिटी ठाणे शहराचं भवितव्य आणि भविष्य पुढच्या येत्या काळात ज्या प्रकारची विकास कामं आपल्या ठाणे शहरामध्ये महाविकास महायुतीने चालू आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर सगळी विकास कामं चालू आहेत, तर मला वाटतं आपण कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं योग्य आहे. तुम्ही जो विचारला ना 500 कोटी थकबाकी असताना आपण करवाढ का करतो, एक लक्षात ठेवा, थकबाकीचा ताळमेळ करूनच ते केलं जातं. गेल्या 3 वर्षात प्रशासकीय राजवट होती. शिंदे साहेबांकडनं मुख्यमंत्री पदाच्या काळात भरघोस निधी दिला गेला बऱ्याच विकास कामांना. त्याचाही निधीचा विनियोग पालिकेकडनं काही प्रकल्पांसाठी झाला. असं असतानाही जमा खर्चाचं गणित बिघडलं का, उत्पन्न वसुलीत पालिका प्रशासन अपयशी ठरलंय का आणि त्याच्यामुळे ठाणेकरांवर करवाढ लागावी लागते? नाही, एक लक्षात ठेवा, आपण तो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाला. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने स्पिलओव्हरमध्ये होतो, त्यानंतर आमचे सभागृह नेते ज्यांना सभाशास्त्र समजतं आणि आर्थिक धोरण पण कळतं, जगदाळे साहेब यांच्या माध्यमातून 3 महिने महापौरांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बजेट संदर्भात सतत मिटिंग घेतल्या. मार्चमध्ये बजेट सादर झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये अनेक मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये शहर विकासाच्या बाबतीत झालं, पाणी खात्याच्या बाबतीत झालं, जाहिराती विषय झालं, टॅक्सच्या संदर्भात झालं, इतर स्थावर मालमत्ता, आपण आपली आर्थिक बाजू कशा पद्धतीने सक्षम करू शकतो आणि महापालिकेला सरप्लसमध्ये आणू शकतो, महापालिकेची जी स्तर आहे तो चांगल्या पद्धतीने उंचावू शकतो, ह्या संदर्भात आम्ही धोरण निश्चित केलं. आणि हे करत असताना आमच्याकडे जी काय आर्थिक स्रोत आहेत ते वाढवण्यासंदर्भात गेली 3 महिने बैठका चालू आहेत
आणि 3 महिन्याच्या बैठकीत नाही 3 महिन्याच्या बैठका जी परिस्थिती उद्भवली ती 3 वर्ष प्रशासकीय failure आहे. नाही, प्रशासनाचा फेल्युअर नाही. कोविड नंतर प्रशासनाची आर्थिक स्थिती खरोखर हालाकीची आहे. कोविड नंतरची परिस्थिती, त्याच्यानंतर प्रशासनच होतं ना. आम्ही आता येऊन 8 महिनेच झालेत आणि ह्याच्यामध्ये जे काही स्पिल ओव्हर आहे त्याचा दर्जा उंचावण्याकरताच आम्ही हे धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही प्रशासनाचं हे फेल्युअर आहे. प्रशासनाने आम्हाला, महापौरांना, जगदाळे साहेबांना, सर्वांना विश्वासात घेऊनच हे बजेट सादर केलंय आणि त्याच्यानंतरची ही जी काही स्थिती आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला सभागृहात मांडली. मुंबई झाली, नवी मुंबई झाली, नवी मुंबई झाली, ह्या इथे भाजपचा महापौर आहे. इथे शिवसेनेकडून त्यांना व्यवस्थित मदत होते किंवा त्यांच्याकडून कामकाज चालवलं जातं. पण ठाण्यामध्ये जिथे शिवसेनेचा महापौर बसलाय त्या महापौरांना सातत्याने कोंडीत पकडण्याचं काम भाजपा का करते? मला आश्चर्य वाटतं, नवी मुंबईमध्ये परिवहनची निवडणूक डोळ्यासमोर घ्या ना. एकतर्फी झाली काय ती. केलं? एकतर्फी झाली ती. अरे कुठे न्याय आहे? न्याय फक्त ठाण्यात आहे. ठाण्यामध्ये तो सर्व घ्यायला शिका. मला तोच प्रश्न विचारायचा आहे. भाजपा का साधी गोष्ट आहे, तुम्ही एकच निवडणूक घ्या. भाजपा का ठाण्यात- उलट शिंदे साहेबांचं मोठं मन आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वांना जायचं. बरोबर म्हणजे घेऊन माझा जातात. प्रश्न तोच आहे की मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजपा बरोबर सत्तेमध्ये सहभागी आणि तिथे ती त्यांना साथ देते. पण ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महापौरांना भाजपा का कोणते पुन्हा सांगतो, त्यांची युद्ध भारतीय अवस्था आहे हो. भारतीय सभागृहात जनता एक पक्ष सभागृहातून बाहेर आमच्या पडणार विरोधात नाही. नाहीये. भारतीय जनता पक्षाने आम्ही बरोबर आहोत. परंतु एका दोन माणसं जी आहेत की महासभा संपल्यानंतर जे काय कान पिचके देतात किंवा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात, तीच अडचण आहे मोठी. त्याची दखल देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. आम्हाला तक्रारी करायला आम्ही सक्षम आहोत. शिवसेना सक्षम आहे आणि शिवसेना याच्या अगोदर सुद्धा युती नसताना सुद्धा सत्तेत होती. शिवसेनेचा भगवा 35 वर्षापासून या ठाणे महापालिकेवर फडकतोय. पुढची 35 वर्ष सुद्धा शिवसेनेचा भगवा ह्या महापालिकेवर डौलाने फडकणार आहे. महापौर मंजूर शहराचा झालेला अखंड विकासाला कुठेही हे राहणार नाही. मंजूर झाला विषय. लोकांना समजत नाही की एक्झॅक्टली काय करणार तुम्ही. आम्ही पण शिबिर आहे करणार ना. एखादा चढला आहे त्यांना पण तुम्ही देणार आहात का? फक्त कायद्याच्या कक्षेत बसताना हे लोक आहेत आणि बिल्डरनी त्यांना हे केले त्याच लोकांना देणार आहात किंवा इलिगल 2-3 मजले जोडून त्यांना देणार आहात. त्यांनी पार्किंग सोडून त्यांना पण तुम्ही देणार आहात. हे जर लोकांना समजून द्या, कारण अनेक लोक आम्हाला फोन करतात. नाही त्याच्यासाठी माननीय महापौर महोदया पहिले सर्व नगरसेवकांना ते समजावून सांगणार आहेत. नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये ज्या ज्या सोसायटी असतील त्या सोसायटीच्या मीटिंग घेऊन त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे की काय आहे योजना. एलबीटीची 1200 कोटीची थकबाकी आहे ती अजूनही आपल्याला मिळाली नाहीये. 2025 पासून पण तेव्हा अजून आलेलीच नाही आपल्याकडे एलबीटी. दुसरी अशी गोष्ट की त्यांनी बिल्डर्सची थकबाकी खूप असताना आपण बिल्डरकडनं वसूल न करता सामान्य नागरिकांकडनं कर वसूल का करतात असा एक त्यांचा हेडलाईन कशाने होते? हेडलाईन कशी झाली? बिल्डर लोकांची थकबाकी असताना करवाढ का केली, ही हेडलाईन. तर मला सांगा, बिल्डर असो की कोणी असो, करधारक आहे आणि करधारकाची थकबाकी जी आहे ती आम्ही गृहीत धरून 1600 कोटी आपल्याला महसुली उत्पन्न मिळायला पाहिजे या भावनेतून प्रशासन काम करतंय. प्रशासनाने चालू केलंय, त्यासाठी संस्था एक नेमली, कॅम्प पण चालू केले. कॅम्प चालू केले. अहो ह्याच्यात मी म्हणतो उलट महसुली उत्पन्न वाढण्यासाठी सर्वांनी एकच. आता मला सांगा, ज्यावेळी कामं करायच्या तेव्हा बजेटच्या याद्या सगळ्यांच्या आल्या ना, प्रत्येक नगरसेवकाच्या. आता त्या याद्या पूर्ण करायच्या असेल तर त्याला अर्थ कुठून आणणार? तुम्हाला महसुली उत्पन्न वाढल्याशिवाय कुठून करणार कामं? तर महसुली उत्पन्न वाढलं पाहिजे, शासनाकडून मदत मिळाली पाहिजे, ह्याच्यात उलटी मदत करायला पाहिजे त्यांनी. नगरसेवक निधी पाहिजे ना. नगरसेवकांना सर्व काय पाहिजे, तर ह्याच्यात उलटी त्यांनी मदत करा. मुख्यमंत्री जर आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या दोघांच्याकडे जाऊन आम्ही सर्वांनी मिळून
गारानं मांडलं पाहिजे. आणि टॅक्स संदर्भात टॅक्स वसुली करण्यासंदर्भातला जी काय आम्ही नवीन एजन्सी नेमलेली आहे मागे 1 वर्षापूर्वी, त्यांचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या सर्वेक्षणामध्ये जो काय वापरात बदल आहे, जगदाळे साहेब मगाशी बोलल्याप्रमाणे रेसिडेन्शियलचा कमर्शियल वापर करतात, जिथं टॅक्स आकारणीच झालेली नाही, अशा ठिकाणचं सुद्धा सर्वेक्षण झालेलं आहे. तिथून 300 कोटी वाढ होते आम्हाला. ओके, त्याच्यामुळे ते होऊन जाईल. धन्यवाद. वर ठेवून आपण 1600 कोटी मिळतील याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्या करवाढी म्हणजे महसुली उत्पन्नाची 1600 कोटी कराच्या रूपाने मिळतील, त्यामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. 100 कोटी जमा झाले. यातनं जमा होत आहे. बाकी येणं खरंच बाकी आहे. आणि ही वार्षिक आहे का मागच्या 3-4 वर्ष? मागच्या 3-4 वर्षापासूनची आहे. आणि सर, एकीकडे 100 कोटी जमा झाले. वाढीसाठी कर वाढ करतोय, बरोबर. आर्थिक घडी बसली पाहिजे, महापालिकेचा कारभार सुरळीत झाला. वर 125 कोटी तर दरवर्षी जमा होतातच. आणि ही जी 500 सवलती दिल्या जातात. सवलत दिली जाते. नाही, सवलत जे नियमित कर भरतात त्यांना सवलत मिळत नाही आणि जे दबवत आहेत त्यांना तुम्ही सवलत लागू करताय. नाही, सवलत कशामध्ये दिली आहे अभय? पाणी दरामध्ये. पाणी दरामध्ये सवलत आपण कशावर आपण दिली? व्याज माफ करतोय, सवलत नाही. काय करतो त्याच्यामध्ये? व्याजावर माफ करतो. नाही बघा हो विषय नाही आणि त्यात काय व्याज माफ करतो? व्याज माफ करतो फक्त आपण. कसं आहे